नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष मारवाडे, माध्यमिक शिक्षक गणित। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये विचारलेली संख्या काढणे, म्हणजे जर आपल्याला समसंख्या विचारलेली असेल किंवा विषम संख्या विचारलेली असेल किंवा एखादी माहिती दिलेली आहे त्यावरून जर संख्या काढायची असेल तर ती कमीत कमी वेळेत आपल्याला कशी काढता येईल याबद्दल आपण परीक्षेमध्ये आलेले काही उदाहरणे बघूया। चला तर मित्रांनो, या घटकामध्ये आपण काही उदाहरणे बघूया। तर इथं एक प्रश्न दिलेला आहे की 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल। यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न होता हा प्रश्न 2019 मध्ये विचारलेला होता। यामध्ये बघा तर 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या ह्या आपल्याला आधी काढाव्या लागतील आणि त्यांची बेरीज करावी लागेल आणि त्या बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा जर आपण वर्ग मिळवला तर 32 चा वर्ग आपल्याला मिळेल हे आपल्याला काढावं लागेल। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जे वेळेचं भान आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे। 1.25 मिनिट वेळ असते तर आपल्याला जवळपास म्हणजे पाव मिनिट आपल्याला ते काळजीपूर्वक वाचन करून किंवा समजपूर्वक वाचन करून ती उदाहरणं समजून घ्यावं लागेल आणि नंतरच आपल्याला सोडवावं लागेल आणि उरलेल्या 1 मिनिटाच्या आतमध्ये ते कसं सोडवता येईल ते आपल्याला बघूया। तर चला, सर्वात पूर्वी आपल्याला इथं 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या सांगितलेली आहे। आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 999 ही 999 ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, पण इथं मूळ संख्या म्हटलेली आहे। तर त्यापेक्षा जर आपण लहान घेतली तर मग 998 होते, परंतु हिला 2 ने भाग जातो आणि त्याच्यामुळे आपण ती संख्या पण धरू शकत नाही। त्याच्याही पेक्षा जर आपण कमी केलं तर मग ते 997 येते आणि 997 या संख्येला फक्त 1 आणि 997 या संख्येने भाग जातो आणि त्याच्यामुळे 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या जी आहे ही 997 होईल। आता 2 अंकी लहानात लहान संख्या सर्वात प्रथम आपण गृहीत घेऊया। तर 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 10 आहे। आता इथे म्हटलेलं आहे की 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, मग ही 10 ही मूळ संख्या नाही, ती लहानात लहान संख्या आहे। तर मग तिच्यामध्ये 1 मिळवलं तर 11 येईल। 11 ही मात्र लहानात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे, म्हणून आपण इथं दोन्ही ज्या संख्या आहेत इथं काढलेल्या आहेत। आता यामध्ये काय म्हटलेलं की त्यांच्या बेरजेत, म्हणजे यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे। यांची जर बेरीज केली तर ती किती येईल? 1008। आता या बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास तर आपल्याला वर्ग मिळवून बघता येईल। 2 चा वर्ग काय येतो? 4 येतो। तर इथं 4 मिळवलं 1008 मध्ये तर ते काय येईल? 1012 आणि 1012 हा 32 चा वर्ग नाही। 32 चा वर्ग किती असतो? 1024। मग 3 चा वर्ग 9 मिळवलं तर किती होईल? 9 म्हणजे 1008 आणि 9 तर 1017 हा सुद्धा 32 चा वर्ग नाही, म्हणजे 1024 एवढा आलेला नाही। आता 4 हा तिसरा पर्याय आहे। 4 चा वर्ग 16। 16 जर मिळवलं तर बघा हे 8 आणि 16 24 होतील, म्हणजे 1024 म्हणजे तो 32 चा वर्ग आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय क्रमांक असेल। किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असं सोडवता येईल। आता 1008 आलं, 32 चा वर्ग आपण काढूया तर 32 चा वर्ग किती आहे? 1024। आता ह्या 1024 मधून 1008 वजा केलं तर आपल्याला वर्ग संख्या आली पाहिजे। आता तर ती किती आली? 16 आणि 16 जो आहे हा 4 चा वर्ग आहे आणि म्हणजे 4 चा वर्ग आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला जो आहे हा योग्य पर्याय आहे। तर अशा पद्धतीनं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 3 म्हणजे उत्तर 4 हा पर्याय योग्य आहे। तर अशा पद्धतीनं म्हणजे दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तुम्हाला जे कमीत कमी वेळेमध्ये आणि योग्य अचूक असं वाटत असेल ती पद्धती वापरता येईल आणि त्या पद्धतीनं अशी उदाहरणं सोडवता येईल। तर मित्रांनो, अशी अनेक प्रकारची उदाहरणे आपल्याला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येत असतात, तर यांचा सराव मात्र आपल्याला करावा लागणार आहे। धन्यवाद मित्रांनो। यानंतर मग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी काही अशा प्रकारचे प्रश्न बघूया ज्यामुळे आपला सराव होईल। धन्यवाद।